लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे। अचानकपणे व्हिजिट करून जे बेकरी व्यवसाय आहे त्या व्यवसायाची चौकशी केलेली आहे, पाहणी केलेली आहे। हेच ते बेंगलोर आयंगर्स बेकरी आहे, ज्याची चौकशी करून त्याचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे। मात्र प्रत्यक्षरित्या जर आपण पाहिलं तर ही बेकरी जी आहे ती सुरूच आहे आणि या बेकरीमधले जे काही प्रोडक्ट आहेत ते कालबाह्य झालेले होते, अशा प्रकारची स्थिती जी आहे ती एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळलेली होती आणि त्यामुळं एफडीएनं हे बेकरी जी आहे ती बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या किंवा तसे आदेश केले होते। आज मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये ही बेकरी सुरूच असलेलं पाहायला मिळतं आहे। कमालीची अस्वच्छता जी आहे ती आढळलेली होती एफडीएच्या अधिकाऱ्यांना। जेव्हा त्यांनी या बेकरीवर छापा टाकला अचानकपणे, तेव्हा कमालीची अस्वच्छता होती। आपण पुन्हा ही अस्वच्छता किंवा या बेकरीचं जे काही काम आहे ते चेक करत आहोत। आपण या बेकरीच्या किचनमध्ये जात आहोत। आपण जर पाहिलं तर किचनमध्ये देखील कमालीची अस्वच्छता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जमिनीवर जे आहेत ते पाव असतील किंवा केक बनवण्याचं साहित्य जे आहे ते टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। उघड्यावर हे जे केक आहेत बनवण्याचे ते असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक पदार्थ जे आहेत बेकरीचे ते अशा पद्धतीनं फरशीवर टाकलेले आहेत आणि ते बनवण्यात येत आहेत। हेच ग्राहकांना विकले जातात आणि आपण दुसरीकडे पाहिलं तर हे अनेक गोष्टी ज्या आहेत बेकरीच्या पदार्थांचे जे प्रोडक्ट आहेत ते बनवण्यात येत आहेत आणि कमालीची अस्वच्छता जी आहे ती एफडीएच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आढळलेली होती आणि आता बऱ्यापैकी स्वच्छता केल्यानंतर देखील जी अस्वच्छता आहे ती कायमच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी विनंती करेन माझ्या सहकार्याला की त्यांनी पाठीमागचा भाग जो आहे तो या बेकरीच्या किचनच्या पाठीमागचा भाग देखील दाखवावा। स्वच्छता केल्यानंतर कमालीची ही अस्वच्छता जी आहे ते आता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जे खवा असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या देखील या बेकरीमधून म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले आहेत सॅम्पल्स एफडीएच्या अधिकाऱ्याकडनं। मात्र आत्ता जर आपण लक्षात घेतलं तर खवा जो आहे ज्यावर शंका उपस्थित केली जात होती अधिकाऱ्यांकडनं तो खवा देखील इथे काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे बंदची किंवा परवाना निलंबनाची कारवाई जी आहे ती एफडीएनं केलेली आहे। मात्र ही जी बेकरी आहे ती आत्ता चालू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। किचन जे आहे ते कमालीचं अस्वच्छ होतं। अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर ते स्वच्छ करण्यात आलं आहे। मात्र ते स्वच्छ करून देखील जर आपण पाहिलं तर ही कमालीची अस्वच्छता आपल्याला असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जीवघेणा प्रकार जो आहे तो या बेकरीकडनं लोकांसोबत किंवा ग्राहकांसोबत सुरू होता आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे भेट देऊन पर्दाफाश जो आहे तो या बेकरीचा केलेला आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।